नमस्कार मित्रांनो, टी परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी आजच्या पुढारी दैनिकात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑनलाईन टी भवितव्य धोक्यात, अशी महत्त्वाची बातमी देण्यात आली आहे. पण खरं ऑनलाईन टी रद्द होणार का? IBPSची नेमकी अडचण काय आहे? राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे आणि 2027 पासून परीक्षेबाबत नेमकं काय म्हटलं आहे? चला ही संपूर्ण माहिती किंवा संपूर्ण बातमी शब्दशः समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपण पाहत आहात पाटील हब यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, आज आपण पुढारी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या टी संदर्भातील एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी कोणताही अंदाज मांडणार नाहीये. बातमीत जे नमूद आहे आणि जे अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तेच आपण समजून घेऊया. मित्रांनो, पुढारी दैनिकातील वृत्तानुसार राज्य परीक्षा परिषदेने 28 जून रोजी झालेली टी परीक्षा ही ऑनलाईन घेण्यासाठी IBPS कंपनीला पत्रव्यवहार केला होता. मात्र IBPS आणि राज्य परीक्षा परिषद यांच्यात पूर्वी झालेल्या चर्चेनुसार IBPS कंपनीला सर्व माध्यमातून परीक्षा घेण्यावर काही मर्यादा असल्याचे पुढे आलं आहे. याच कारणामुळे ऑनलाईन टीचा भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाला असून त्यावर चर्चा सुरू असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. आपण बाजूच्या स्क्रीनवरती संपूर्ण बातमी पाहू शकतोय. मित्रांनो, या बातमीत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया. त्यांना विचारण्यात आले की टी परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन. यावर अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सध्या याबाबत काहीही सांगता येणार नाही. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. यावर एक गोष्ट स्पष्ट होते मित्रांनो, सध्या कोणताही अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. मित्रांनो, या बातमीनुसार राज्य परीक्षा परिषद 2023 पासून IBS कंपनीकडे ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत पाठपुरावा करत आहे. मात्र 2024 मध्ये IBPSने राज्य परीक्षा परिषदेचा ईमेलद्वारे काही बाबी स्पष्ट केल्या. त्यामध्ये विशेषतः परीक्षा रचनेबाबत काही मुद्दे मांडण्यात आले आहेत. मित्रांनो, बातमीत पुढे नमूद केल्याप्रमाणे सध्याच्या टी परीक्षेत एकूण 8 भाषातील भाषा चाचण्यांचा समावेश आहे आणि IBPSने दिलेल्या माहितीनुसार मराठी, इंग्रजी आणि उर्दू वगळता इतर कोणत्याही प्रादेशिक भाषांसाठी भाषा प्रावीण्य चाचणी घेतली जात नाही, अशी बाबी या वृत्तात नमूद करण्यात आली आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तर मराठी आणि इंग्रजी आणि उर्दू भाषा ही परीक्षापुरतीच मर्यादित ठेवावी लागणार आहे, असं त्यांनी वृत्तात म्हटलेलं आहे. मित्रांनो, या बातमीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगण्यात आला आहे. तो म्हणजे नुकतीच झालेली टी फेरपरीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने म्हणजे पेन आणि OMR सीट याच्यावर घेण्यात आली. तसेच पुढील वर्षापासून म्हणजेच 2027 पासून होणाऱ्या सर्व टी परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे, असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. मित्रांनो, या सर्व घडामोडीचा निष्कर्ष एकच निघतो की आजच्या पुढारी दैनिकातील वृत्तानुसार पुढील मुद्दे समोर येतात. ते म्हणजे ऑनलाईन टी संदर्भातील IBPSच्या काही मर्यादांचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्य परीक्षा परिषदेचा अधिकाऱ्यांना अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मित्रांनो, पुढारी दैनिकातील वृत्तानुसार पुढील मुद्दे समोर येतात. ते म्हणजे ऑनलाईन टी संदर्भात IBPSच्या काही मर्यादांचा उल्लेख करण्यात आला आहे. दुसरं असं की राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. नुकतीच झालेली फेरपरीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. तसंच 2027 पासून ऑनलाईन परीक्षेबाबत शासनाचा निर्णय असल्याचा उल्लेख या बातमीत करण्यात आला आहे. म्हणून उमेदवारांनी कोणतीही अफवावर विश्वास न ठेवता राज्य परीक्षा परिषदेचा आणि शालेय शिक्षण विभागाचा अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मित्रांनो, पुढारी दैनिकातील बातमीबद्दल तुमचे मत काय आहे? तुमच्या मते टी परीक्षा ऑनलाईन व्हावी की ऑफलाईन? तसेच मत कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. अशाच शिक्षण विभाग, शिक्षक भरती आणि टी आणि पवित्र पोर्टलच्या अधिकृत अपडेटसाठी आपलं पाटील हब चॅनेल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, खाली दिलेलं बेल आयकॉन बटन सुद्धा प्रेस करा. धन्यवाद. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.